आज आम्ही एका अशा पुस्तकाबद्दल सांगणार आहोत जे तुमचे आयुष्य पूर्णपणे हादरवून टाकू शकते. होय भाऊ, मी सिक्रेट्स ऑफ द मिलियनेअर माइंड बद्दल बोलत आहे. हे पुस्तक टी हार्व एकर यांनी लिहिले असून त्यात त्यांनी श्रीमंत लोकांची मने कशी कार्य करतात हे सांगितले आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, भाई हा कोणता फंडा आहे? म्हणून सांगतो, हे पुस्तक फक्त पैसे कमवण्यापुरते नाही तर ते तुमचे विचार बदलते. एकर स्पष्ट करतात की जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर प्रथम तुम्हाला श्रीमंतांप्रमाणे विचार करायला शिकले पाहिजे. चला तर मग या आश्चर्यकारक पुस्तकात डोकावून पाहू आणि ते आपले जीवन कसे बदलू शकते ते पाहूया. प्रमुख अध्यायांचा सारांश, समरी ऑफ की चॅप्टर्स. चॅप्टर तुमचा पैसा ब्लूप्रिंट. बंधूंनो, सर्वप्रथम एकर आपल्याला सांगतो की प्रत्येक व्यक्तीची मनी ब्लूप्रिंट असते. हे काय आहे? अहो, हे तर लहानपणापासून आपल्या मनात बसवलेले प्रोग्रामिंग आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही लहानपणी पैसा झाडांवर उगवत नाही किंवा श्रीमंत लोक अप्रामाणिक असतात असे ऐकले असेल तर ते तुमच्या पैशाच्या ब्ल्यूप्रिंटचा भाग बनते. एकर म्हणतात, जर तुम्हाला तुमच्या आर्थिक जीवनात मोठा बदल हवा असेल तर आधी ही ब्लूप्रिंट बदलावी लागेल. अन्यथा तुम्ही कितीही मेहनत केली तरी तुम्ही त्याच ठिकाणी राहाल. चॅप्टर श्रीमंत विरुद्ध गरीब विचारात काय फरक आहे. आता हा एक अतिशय मनोरंजक भाग आहे. इकने 17 मार्गांची यादी केली आहे ज्यामध्ये श्रीमंत आणि गरीब लोक भिन्न विचार करतात. चला काही मनोरंजक उदाहरणे पाहू. 1. पैशाचा विचार करणे. गरीब लोकांना वाटते मी कधीच श्रीमंत होणार नाही, तर श्रीमंत लोक मी श्रीमंत होईन असा विचार करतात. 2. निवड. गरीब लोकांना असे वाटते की त्यांच्याकडे पर्याय नाही, तर श्रीमंत लोक नेहमी पर्याय शोधतात. 3. फोकस. गरीब लोक समस्यांवर, श्रीमंत लोक संधींवर लक्ष केंद्रित करतात. 4. जोखीम. गरीब लोक जोखमीला घाबरतात, श्रीमंत लोक मोजून जोखीम घेतात. 5. शिकणे. गरीब लोकांना वाटते की त्यांना हे सर्व माहीत आहे, श्रीमंत लोक नेहमी शिकण्यासाठी तयार असतात. हे मुद्दे वाचून मन उडाले. विचार करा, थोडासा विचार बदलला तर किती फरक पडू शकतो. चॅप्टर तुमचा आर्थिक थर्मोस्टॅट. आता हा कोणता नवीन फंडा आहे? एकर म्हणतात की प्रत्येक व्यक्तीच्या आत एक आर्थिक थर्मोस्टॅट असतो. जसे एसीचा थर्मोस्टॅट तापमान नियंत्रित करतो, त्याचप्रमाणे हा थर्मोस्टॅट तुमचे आर्थिक यश नियंत्रित करतो. तुमचा थर्मोस्टॅट कमी असल्यास तुम्ही लॉटरी जिंकली तरीही थोड्या वेळाने तुम्ही जिथे सुरुवात केली होती तिथे परत याल. म्हणून जर तुम्हाला अधिक पैसे कमवायचे असतील तर प्रथम तुम्हाला तुमचे अंतर्गत थर्मोस्टॅट अपग्रेड करावे लागेल. चॅप्टर पैशांबद्दल 17 फाईल्स. एकर सांगतात की आपल्या मेंदूमध्ये पैशांबाबत 17 फाईल्स असतात. पैशांच्या बाबतीत आपण कसे वागायचे हे या फायली ठरवतात. चला काही मनोरंजक फायलींवर एक नजर टाकूया. 1. फाईल 1. पैशाचा अर्थ. श्रीमंत लोकांचा असा विश्वास आहे की पैसा स्वातंत्र्य, संधी आणि आनंद आणतो. गरीब लोक ते वाईटाचे मूळ मानतात. 2. फाईल 5. पैसे कमावणे. श्रीमंत लोक मोठा विचार करतात, गरीब लोक लहान विचार करतात. 3. फाईल 1. 0. मनी मॅनेजमेंट. श्रीमंत लोक त्यांच्या पैशाचे चांगले व्यवस्थापन करतात, गरीब लोक करत नाही. 4. फाईल 1. 3. पैसा आणि कृती. श्रीमंत लोक त्वरित कारवाई करतात, गरीब लोक विचार करत राहतात. भाऊ, तुम्हाला तुमच्या आर्थिक जीवनात मोठा बदल हवा असेल तर या फाईल्स समजून घेणे आणि बदलणे अत्यंत आवश्यक आहे. चॅप्टर संपत्तीची तत्वे. आता एकरने शेअर केलेल्या काही मनोरंजक संपत्ती तत्वांकडे वळूया. 1. तुमचे उत्पन्न तुमच्या मूल्यातून येते, म्हणजेच तुम्ही अधिक मूल्य निर्माण केल्यास तुम्ही अधिक कमाई कराल. 2. फोकस विस्तारतो. तुम्ही ज्यावर लक्ष केंद्रित करता ते विस्तारते, म्हणून पैशावर लक्ष केंद्रित करा, परंतु त्याबद्दल वेडे होऊ नका. 3. तुम्ही जे पाहता तेच तुम्हाला मिळते. तुम्ही संधी शोधत असाल तर तुम्हाला संधी मिळतील, जर तुम्ही समस्या शोधत असाल तर तुम्हाला अडचणी सापडतील. 4. तुमची निव्वळ संपत्ती तुमच्या स्वमूल्यासारखी आहे. स्वतःला मौल्यवान समजा, तरच इतर लोक तुमची कदर करतील. चॅप्टर कृतीचे टप्पे. एखादे पुस्तक वाचणे चांगले आहे, पण खरी मजा तेव्हा येते जेव्हा आपण ते जीवनात लागू करतो. म्हणून एकरने काही छान कृती चरण प्रदान केले आहे. 1. तुमची पैशाची ब्लूप्रिंट ओळखा. तुमचे बालपणीचे अनुभव आठवा आणि ते पैशाबद्दल तुमच्या विचारांवर कसा प्रभाव टाकतात ते पहा. 2. घोषित करा. स्वतःला सांगा, मी एक लक्षाधीश मनाचा माणूस आहे जो यशाच्या मार्गावर आहे.
3. तुमचा आर्थिक थर्मोस्टॅट वाढवा. स्वतःसाठी मोठी उद्दिष्टे सेट करा आणि ती साध्य करण्याचा प्रयत्न करा. 4. संपत्ती फाईल्स अपडेट करा. पैसा चांगला आहे आणि तुम्ही त्याचा चांगल्यासाठी वापर करू शकता हे दररोज स्वतःला आठवण करून द्या. 5. कृती करा. फक्त विचार करणे पुरेसे नाही, कृती करणे महत्त्वाचे आहे. दररोज काहीतरी करा जे तुम्हाला तुमच्या आर्थिक उद्दिष्टांच्या जवळ घेऊन जाईल. हे पुस्तक पूर्णपणे अप्रतिम आहे. त्यात अशा अनेक कल्पना आहेत ज्या तुमचे आयुष्य बदलू शकतात. त्यासाठी फक्त थोडी मेहनत आणि बांधिलकी लागते. चला तर मग आपल्यातील करोडपती जागृत करूया. विश्लेषण ॲनालिसिस. सिक्रेट्स ऑफ द मिलियनेअर माइंड हे एक पुस्तक आहे जे तुमचे मन फुंकून जाईल. एकर यांनी दिलेल्या संकल्पना पूर्णपणे भिन्न आहे. तो पैशाबद्दलच्या आपल्या विचारांना आव्हान देतो आणि आपली मानसिकता आपल्या आर्थिक जीवनावर कशी नियंत्रण ठेवते हे स्पष्ट करतो. पण भाऊ, प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. काही लोक म्हणतील की हे पुस्तक गुंतागुंतीच्या समस्यांवर अगदी सोपे उपाय देत आहे. आणि हो, फक्त विचार बदलून सर्व काही बदलणार नाही, कृतीही करावी लागेल. तुम्हाला तुमच्या आर्थिक जीवनात मोठा बदल करायचा असेल तर हे पुस्तक चांगली सुरुवात होऊ शकते. फक्त लक्षात ठेवा, फक्त वाचन पुरेसे नाही, तुम्ही जे शिकलात ते आचरणात आणावे लागेल. निष्कर्ष कन्क्लुजन. सिक्रेट्स ऑफ द मिलियनेअर माइंड हे तुम्हाला विचार करायला लावणारे पुस्तक आहे. एकर यांनी दिलेले विचार तुमच्या जीवनाला नवी दिशा देऊ शकतात. लक्षात ठेवा, पैसे कमावणे हे रॉकेट सायन्स नाही, त्यासाठी तुमच्या मनाला योग्य दिशेने प्रशिक्षण द्यावे लागते. चला तर मग आपल्यातील लक्षाधीश जागृत करूया आणि आपल्या आर्थिक जीवनाला एक नवीन रूप देऊया. कारण भाऊ, विचार बदलला की नशीब बदलेल. तर मित्रांनो, तुम्हाला आजची बुक रिव्ह्यू कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला कोणती बुक रिव्ह्यू ऐकायची असेल तर आम्हाला जरूर कळवा. रिव्ह्यू शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. आपण dybooks.in वर अशा अनेक पुस्तकांची बुक रिव्ह्यू देखील वाचू शकता. भेटूया पुढील बुक रिव्ह्यूमध्ये.